महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात हुतात्मा मदन लालजी धिंगरा स्मारकाची विटंबना, अज्ञात समाजकंटकाने केली विटंबना। असा क्रांतिकारकांचा अपमान नाही सहन करणार हिंदुस्थान। रविवार दिनांक 17 मे रोजी अकोला येथील नवीन बस स्थानक समोरील हुतात्मा मदन लालजी धिंगरा या स्मारकाची एका समाजकंटकाने विटंबना करत स्मारकावर चढून तिथे लावलेल्या मदन लालजी धिंगरा यांच्या फोटोला अक्षरशः लाथा मारून तोडून टाकले। त्या ठिकाणी त्यांच्या अस्थिसुद्धा स्मारकामध्ये ठेवलेल्या आहेत। त्यामुळे हे स्मारक सर्व देशभक्त आणि सर्व अकोलेकरांसाठी अतिशय श्रद्धेचे स्थान आहे। मदनलाल धिंगरा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक जहाल क्रांतिकारक होते। इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विल्यम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची पिस्तुलाने 4 गोळ्या झाडून हत्या केली। त्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने फासावर चढवले। भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत वयाच्या 26व्या वर्षी ते फासावर चढले। त्यांचे कार्य आणि बलिदान हे नेहमीच प्रेरणादायी आहे। आज अशा महापुरुष क्रांतिकारकाचा अपमान हा संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे। प्रशासनाने लावलेल्या CCTVमध्ये हा सर्व प्रकार नक्कीच रेकॉर्ड झालेला आहे। ते फुटेज घेऊन पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी, तसे न झाल्यास बजरंग दल आंदोलन करेल। शेवटी असा क्रांतिकारकांचा अपमान नाही सहन करणार हिंदुस्थान। आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्यांची अकोला शहरातून धिंड काढणे आवश्यक आहे, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे। असेच समाजकंटक समाजाबरोबर संपूर्ण देशासाठी घातक आहे, त्यामुळे कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला। जय श्रीराम। अकोला नवीन बस स्टँड चौकात वीर क्रांतिकारी हुतात्मा मदनलालजी धिंगरा यांच्या पुतळ्याची विडंबना, यांच्या फोटोची विडंबना आज दुपारी 12 वाजता एका समाजकंटकाने केली। त्याने अक्षरशः लाथा मारून त्यांचा फोटो तोडण्याचा प्रयत्न केला। मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला आव्हान करतो की त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याची वरात काढण्यात यावी आणि जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर बजरंग दलाला स्वतंत्रपणे कारवाई करावी लागेल। आज अकोला पोलीस पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरवर असूनसुद्धा या लोकांना प्रशासनाची जर भीती वाटत नसेल तर यांच्या किती हिंमत वाढलेली आहे आणि यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हावी हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घ्यावे। मी पुन्हा एकदा आवाहन करतो की त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। जय श्रीराम। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।